आता हे एवढी मोठी गर्दी कुठे आहे बा, आपण कुठे गेलो चला तुम्हाला सांगतो. आपला ब्लॉग शॉर्ट पर्यंत पहा. आता गेलो ते मिस्त्री आपल्या आधी, कारण त्याला त्या भीतीवर डिझाईन काढलं. त्याला म्हणलं चाललं बा काही नाही, मिस्त्रीला टाटा करून आपण निघालो डायरेक्ट बाष्टाकडे जायसाठी. बाष्टाकडे जायचं कारण म्हणजे आज होती बाष्टाकडे यात्रा. मग काय बा दोघं जण पुट्टे संघ घेतले, आपली गाडी काढली निघालो आपण बाष्टाकडे जायसाठी. बाष्टाकडे पोहोचलो तर आपल्या गावातले पुट्टे ऑफिस निघून आले. मी म्हटलं का बा रट्टू गेम बंद झाला का? नाही चालू आहे, मग या तुम्ही लवकर. आपली गाडी दिली रोडच्या साईडला लावून आणि निघालो आपण 4-5 जण डायरेक्ट जत्रेत जायसाठी. रस्ता आपला मित्र भेटला तेवढ्यात हा यश आला. यशला म्हणलं काय बा काय चाललो, लय मोठं सामान चाललो गड्यान घरी. आणि गर्दी पार बघ तुम्ही, माझ्या लेकरू भारी गर्दी आहे ना जत्रेत नाही. आता एवढी मोठी गर्दी पार करून आपल्याला जाणार जिथं महाप्रसाद आहे तिथं. आता महाप्रसादापाशी एवढी गर्दी आहे बा, तिथून तर आम्हाला माहितच नव्हतं की एवढी पब्लिक आहे. पब्लिक एवढी येलो होती भाऊ की अरे बाप रे बाप, जागा नव्हती भाऊ तिथं उभं राहिले. मग काय लागला आपला नंबर. थोडंसं आपण महाप्रसाद घेतला, आपण जेवण वगैरे घेतलं करून. जेवण झाल्याबरोबर आपण गेलो डायरेक्ट दर्शन घेण्यासाठी. गर्दीतलं होती पण आपण कसं नंबर लागते आपला आता दर्शन घ्यायसाठी. दर्शन घेतल्यावर आपण गेलो डायरेक्ट लाया फुटणे आल्यावर त्याच्यामध्ये देरपास सूर्यफूल जरासं. आता काही ना काही जेवण गेला टाइमपास पाहिजे म्हटलं काही ना काही. कोणी पोंगे घेत जाय, कोणी आईस्क्रीम घेत जाय. बेकार तालच चालाय पुट्टे आईस्क्रीम आले पुरत नाही हुस द्या म्हणतात निरा खर्च हेगीच नाही पुट्ट्याजवळ. कांड्या गिंड्या काय बेकार तालच चालाय यायचा. पुरी जत्रा घेतली फिरून. आता आपण निघालो घरच्यासाठी. आता गाडी पा लागते आपल्याला कुठला आला तर मला वाटते 4-5 नंबरच्या लाईट टाकायला लागलाय. आता गाडी पुरवलो दिसली वाटते गाडी, हा इकडेच आहे. गाडी घेऊन आम्ही निघालो आता घरच्यासाठी. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.